नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका नव्या कथेला सुरुवात करीत आहोत. किंकरी, एक पिशाच प्रेती योनी विद्या. ज्या वेळेला जीवन आणि मरणाचा प्रश्न येतो त्यावेळेला आपली माणसं, आपल्या जवळचे लोक, आपण त्यांच्याबद्दल केलेले प्रेम हे सर्व डोळ्यांसमोर उभारलेलं असतं. अशीच एक घटना एक आदिवासी आश्रम शाळेवरती माझा एक मित्र शिक्षक म्हणून काम करत होता त्याच्याकडून ऐकलेली ही सत्य घटना आहे. त्यामध्ये मी काही बदल करून ही कथा मांडत आहे. वेगवेगळ्या काळ्या जादूचा वापर मनुष्य कशा पद्धतीने आपल्या रोजच्या जीवनामध्ये करतो आणि ती किती प्रचंड भयानक होते या कथेमधून मला सांगायचे आहे. आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर ती मनशक्ती वाढवून ताकदवर होऊ शकते, तसेच तांत्रिक आणि तंत्रशक्तीच्या जोरावर मनुष्य किती विचित्र पद्धतीने वागू शकतो यातून मला तुम्हाला सांगायचे आहे. आश्रम शाळेसाठी सामान आणायचंय म्हणून तालुक्याच्या गावी गेलो होतो. बरोबर गाडीमध्ये 2-3 पद्धतीचे जेवणाचे साहित्य म्हणून भाजीपाला इतर गोष्टी घेऊन आदिवासी पाडे पार करत निघालेलो होतो. त्याच वेळेला एक विचित्र घटना मी पाहिली. आमच्या शाळेपासून साधारण 7 ते 8 किलोमीटर अंतरावर ती एका तळ्याच्या बाजूला एक आदिवासी वस्ती होती. तेथीलच भादव म्हणून एक मुलगा आमच्या शाळेमध्ये शिकायला येत होता. घरामध्ये प्रचंड दारिद्र्याने ग्रासलेले कुटुंब व वर्षाकाठीला हलणारा पाळणा यामुळे असलेली घरातील मनुष्य संख्या जास्त होती. भादव हा आदिवासी मुलगा, याला एकूण 7 बहिणी होत्या आणि 9व्या लहान मुलाचा जन्म घरी झाल्यामुळे तो घरी गेलेला होता. बहुतेक करून आदिवासी पाडे जवळजवळ लागूनच होते. भादू याचा बाबा आणि आई दोघेही वैद्य म्हणून प्रसिद्ध होते. भादूचा आजोबा तांत्रिक होता. गावातील लोकांना तंत्रमंत्र यांच्या साहाय्याने औषधोपचार करणे या व्यतिरिक्त काळ्या जादूच्या विचित्र विद्याचेही त्याला बरेच ज्ञान होते. मात्र आज आम्ही जे दृश्य पाहत होतो ते फार विचित्र होतं. तिच्या घरातल्या 13 माणसांना एका वडाच्या झाडाच्या फांदीला बांधण्यात आले होते. उलटे टांगलेल्या अवस्थेमध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब होते आणि खालच्या भागांमध्ये अग्नी पेटवण्यात आलेला होता. त्या 7 बहिणींची केस खाली अग्नीच्या दिशेने लोळत होती. आई वडील, आजोबा आजी, नुकतीच जन्मलेली लहान मुलं यांना सुद्धा एका विचित्र पद्धतीच्या काळ्या रंगाच्या शाईच्या दोरीने वडाच्या झाडाला उलटे टांगण्यात आले होते. 60 ते 70 जण अर्धनग्न अवस्थेतील स्त्री पुरुष हातामध्ये मशाली घेऊन जणू या कुटुंबाला जाळूनच टाकणार होते असे आम्हाला भासत होते. आम्ही आमची गाडी तिथे थांबवली. आमच्या गाडीमध्ये मी, माझा मित्र शशी व सत्यवान तसेच 2 शिपाई असे आम्ही 5 जण होतो. आमच्या समवेत असलेले दोन्ही शिपाई चंपानेळी गावातील होते. त्यातील एक बाबू आम्हाला सांगत होता, गावावर आलेल्या विचित्र संकटाला या कुटुंबातील लोक जबाबदार आहेत म्हणून ह्याला सर्व लोक जिवंत जाळत आहेत. दुसरा शिपाई जो होता त्याचे नाव होते रावा. तो म्हणाला, आपण येथे थांबणे कठीण आहे. आपण जर येथे हस्तक्षेप केला तर आपल्यालाही ते जिवंत जाळतील. माझ्या बुद्धीला ते पटत नव्हते. आपल्या समोर शाळेमध्ये निवासी म्हणून असलेला मुलगा, त्याला लहान अजून एक भाऊ होणार म्हणून आनंदाने घरी गेलेला, आज केवळ अंधश्रद्धेपोटी त्याच्या सर्व कुटुंबाला वडाच्या झाडाला उलटे टांगून जाळले जात आहे हे मला पाहवतच नव्हतं. एका पाठोपाठ एक याप्रमाणे कुटुंबातील 10 जणांना पेटवण्यात आले होते. बाजूलाच लागलेल्या आगीने वडाच्या झाडाच्या फांदीला पण पेट घेतला होता आणि 13 जणांपैकी फांदी जळल्याने तिघेही जण अर्धवट जळलेल्या अवस्थेत तेथून पळत सुटले. त्यात भादू, त्याचा आजोबा मुरोबा व त्याची आई चाटी हे लागलीच जोराने पळत शाळेच्या दिशेने निघाले. त्यांच्या पाठोपाठ मोठा जनसमुदाय हातात मशाली घेऊन धावत होता. आम्ही सर्वजण मोठ्या वेगाने आमची गाडी पुढे पळवत यातील काही जणांना आमच्या गाडीमध्ये जागा देत शाळेपासून दूरवर लांब असलेल्या जंगलातील गुप्त वाटेने एका पडक्या किल्ल्याच्या जवळ घेऊन गेलो. त्याच वेळी चाटी, भादो आणि त्यांचा आजोबा मुरोबा हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते आणि तेव्हा मध्यम वयाच्या असलेल्या शाळेतील शिपायाने त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली.
भादो साधारण 8 वर्षाचा मुलगा. त्याच्यापेक्षाही 7 बहिणी मोठ्या होत्या. अगदी मोठी बहीण तर लग्नाला आली होती. अतिशय सुंदर व सुरेख दिसणाऱ्या 7ही बहिणी जणू परीसमानच होत्या. त्यांची आई ही एक लमाण जातीची मुलगी होती. ती म्हणजे चाटी ही होती. भादोचे वडील झाप्या हा एक शिकारी व्यक्ती होता. चंपानेली या आदिवासी गावात राहणारा त्याचा बाप झाप्या हा त्याच्या तंत्रमंत्र विद्यामध्ये मदत करत होता. तंत्रमंत्र विद्यासाठी लागणारे पशुपक्षी तो शिकार करून जंगलातून पकडून त्याचा बाप मुरोबा याला तो तंत्र साधनेसाठी आणून देत असे. चाटी ही पण सुडोल व अतिशय गोरीपाण आणि दिसायला सुंदर असणारी मुलगी होती. ती तिच्या पारंपरिक दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. मोहाच्या फुलांपासून तयार होणारी दारू चाटीच्या कुटुंबाचा चरितार्थ हा सर्व दारू विक्रीवरती चालत होता. सामान्यच असणारी ये पोर पण अतिशय देखणी आणि तडाखेबाज वाणी असणारी ती मुलगी होती. झाप्या आदिवासी पाड्यांमध्ये उंचापुरा धिप्पाड देहाचा व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता. शिकारीच्या निमित्ताने या दोघांची गाठ जंगलामध्ये झाली होती आणि त्याच वेळी झाप्या आणि चाटी यांच्यामध्ये प्रेम संबंध वाढत गेले. दोघेही एकमेकांवर भरपूर प्रेम करत होते, परंतु लमान तांडा यातील लोकांना आदिवासी झाप्या पसंत नव्हता. मुरोबा हा तांत्रिक असल्यामुळे उघडपणे कोणी विरोध करत नव्हता, परंतु त्याच्या तंत्र आणि मंत्रविद्याच्या साहाय्याने लमान तांड्यातील अनेक लोकांचे जीव वाचले होते. त्यामुळे आपल्या तांड्यातील कोणीतरी मुलगी त्यांच्या घरात गेल्याने काही फरक पडणार नाही असा तांड्यांचा मुखिया बारो यांनी निर्णय घेतला आणि झाप्या आणि चाटी विवाह झाला. आपला सासरा मुरोबा व नवरा झाप्या यांची सेवा करण्यात चाटी मग्न होती. प्रचंड देखणे असणारे चाटी तिच्या पोटी एका पाठोपाठ एक दर वर्षाला पाळणा हलवत 7 मुलींचा जन्म झाला. 8वा तो आपल्या शाळेतील भादो. लमाणांच्या कितीतरी पोरेंनी चाटीसाठी भरपूर प्रयत्न केले होते, परंतु प्रेमात असलेल्या या दोघांच्या विवाहाला कोणीही विरोध मात्र करू शकले नाही. आणि लमान तांडा यातील कित्येक वृद्ध माणसं मुरोबाला खूप मानत होती आणि घाबरत होती, कारण वेगवेगळ्या काळ्या जादूच्या विद्या तो जाणत होता. या विद्येत प्रावीण्यवादी होता. किंकरी एक भयानक पिशाच्य विद्या ही त्याला अवगत होती. किंकरीचा वापर कधीही मुरोबा याने केला नाही. आपल्या आयुष्यामध्ये कोणावरती पण त्याने याचा वापर केला नाही. समाजाच्या उद्धारासाठी फक्त व वाईट कारणांसाठी याचा वापर मुरोबाने कधीही करत नव्हता. त्यांनी आपल्या संपूर्ण काळ्या जादूने त्रस्त लोकांना मदत करणे व मानसिक व कोणी वाईट केलेल्या कार्याच्या काळ्या जादूवरती उपाय करणे यासाठी म्हणूनच केला. लमान तांड्यातील चाटी ह्या मुलीचा विरह सहन होणारा व्यक्ती म्हणजे मन्नू. मन्नू बरोबर चाटी हिचा विवाह ठरवण्यात आलेला होता, परंतु तिच्या आणि त्या झाप्याच्या प्रेमाबद्दल समजल्याने लग्न जे ठरवण्यात आलेले ते मोडले गेले. बोरो या मुकदमाच्या भावाचा मुलगा हा मन्नू हा होता. तांड्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये चाटी या मुलीच्या विचित्र वागण्याने व प्रेम संबंधाने कायम वाद होते. झाप्यालाही बऱ्याच जणांनी दरडावण्याचा प्रयत्न केला, परंतु मुरोबा त्याच्या काळ्या जादूच्या विद्यामुळे त्या सर्वजण घाबरायचे. मन्नूने मात्र त्याचा बंदोबस्त करण्यासाठी एका तांत्रिकाचा सहारा घेतला, परंतु त्याचा मुरोबा पुढे टिकाव लागला नाही आणि त्यातच उलटलेली काळी शक्ती म्हणून मन्नू मारला गेला. मन्नू मारले गेल्यानंतर संपूर्ण तांड्यामध्ये मोरोबा, चाटी आणि झाप्या यांच्याबद्दल एक प्रकारचा द्वेष निर्माण झाला होता. मन्नू मेल्यानंतर बरेच जण त्याबद्दल कटकारस्थान करण्याच्या नादातच होते. त्यानंतर एक भर म्हणूनच चक्री म्हणायची बाई तांड्यावरती आली, जी विचित्र पद्धतीची विद्या बऱ्याच प्रमाणात जाणत होती. आपल्या भाच्याच्या मृत्यूनंतर तिने चंग बांधला होता की मुरोबा आणि त्याच्या कुटुंबाचा नाश करायचा आणि याला कारणीभूत असणाऱ्या चाटीचा उपभोग सर्व तांड्यावरतील तरुण पोरांना घ्यायला द्यावायचा. या सुडाच्या भावनेने चक्री कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यामध्ये कटकारस्थान करत होती. जंगली वनस्पतीच्या पासून तयार करण्यात आलेल्या औषधे आणि तंत्रमंत्राने युक्त असणाऱ्या विद्येमुळे मोरोबा बऱ्याच लोकांचे वनौषधीपासून रक्षण करत होता
आणि याच दरम्यान चक्री त्या मंत्रविद्या येथील विचित्र संयोगातून एक विषारी वनस्पती औषधी चक्रीने बनवलेले होते. त्याच औषधाचा उपयोग करून तिने वस्तीवरील तांब्याच्या कलशामध्ये ते विचित्र औषध मिसळले. यातून असा विचित्र प्रभाव सुरू झाला की लमाण तांड्यावरती लोक अचानक मूर्छित होऊन पडू लागले. मोरोबा याने जाणून घेतलेले होते की नक्कीच कोणीतरी आपल्याला बदनाम करण्यासाठी तंत्रशक्तीचा वापर केला आहे. विषारी वनस्पतीचे औषध या आजारी लोकांना दिलेले आहे. ज्या विचित्र पद्धतीने हे सर्वच चाललेले होते आणि मोरोबा व तांड्यावरतील लोक त्याच्यावर वितुष्ट निर्माण झाले. विषारी औषध पिल्यामुळे रक्त ओकत होते. 10-12 जणांचा जीव तडफडत होता. वैयक्तिक वादापोटी घडलेले हे कृत्य मोरोबाला बेचैन करत होते. झाप्या आणि चाटी या दोन्ही घरातील माणसांना मोरोबा व चक्रीने केलेल्या विचित्र तंत्रशक्तीच्या गोष्टीबद्दल कल्पना दिली. लमाण तांड्यावरील चाटीच्या परिवारातील 2 चुलत भाऊ या विषप्रयोगाने मृत झाले. आता मात्र चाटी आणि झाप्या या दोघांनीही या प्रयोगाचे उत्तर देण्यासाठी मोरोबा याला विचारले की नेमके आपणाला यासाठी काय करावे लागेल. आजपर्यंत कमावलेल्या साधनेमध्ये कोणी तंत्रशक्तीचा विचित्र पद्धतीने वापर केलेला हा पहिलाच प्रसंग होता. या अगोदरच मनूच्या काळ्या तंत्रविद्येला उत्तर मोरोबाने दिले होते. तांड्यावरतील बरेच जण या सर्व गोष्टीला दोषी मानून मोरोबा, चाटी आणि झांप्या यांनाच धरत होते. चक्रीने पुढचा प्रयोग म्हणून काळ्या जादूची बाहुली तंत्रविद्या करण्यास वापरली. त्यातून हाताला वारा जाऊन अपंगत्व आणणारे प्रकार सुरू केले. त्यातच भर म्हणून काय मुष्टिविद्येचाही वापर चक्रीने करण्यास सुरुवात केली. मोरोबाच्या सख्या भावाच्या 3 मुलांवरती मुष्टिविद्येचा वापर करण्यास सुरुवात केली. चक्रीने 3 गच्च दह्याने भरलेले मडके घेतले. मोरोबा पुतण्यांना रात्रीच्या वेळेस वस्तीवरून वश करून तिने बोलावले होते. जरू, भैरव आणि बाळा अशी या तिघांची नावं होती. त्यांनी एकापाठोपाठ एक आपल्या वस्तीवरून चक्रीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्याच वेळी पहिल्या दह्याच्या मडक्यावरती चक्री हळद आणि कुंकवाचा मारा केला. जरू चालत असलेल्या रस्त्यावरून नकळत वटवागळत जोराने किंचाळत विचित्र आवाज करू लागली. वातावरण थोडं बदललेलं. थोड्या अंतरावरती गेलेले असता त्याच्या मस्तकावरच्या भागामध्ये काळ्या रंगाची राख पडली. ती चितेतली चेतवलेली काळी राख होती. काळ्या रंगाची डोक्यावरती राख पडताच जरूने आपले डोके जमिनीला लावले आणि वाकून उभा राहिला. लागलीच चक्रीने जवळ असलेल्या पिवळ्या रंगाचा दोरा घेतला आणि दह्याने भरलेल्या मडक्याला पूर्णतः रक्ताने माखलेला गोल दोरा गुंडाळून समोर पेटवलेल्या हवनाच्या आगीवरती धरले. मडक्याला आग लागताच जरू भयंकर विचित्र आवाजाने किंचाळू लागला. मस्तकावरती पडलेल्या काळ्या राखेच्या जागेत होणाऱ्या वेदना जरूला सहन होत नव्हत्या. थोड्या वेळाने जरू हातावरती चालू लागला. त्याला बांधलेल्या जरूच्या डोक्यावर भयंकर परिणाम झाला होता. त्याने आपले डोके बाजूला असलेल्या झाडावरती आपटण्यास सुरुवात केली. थोड्या काळ्या राखेच्या ठिकाणी रक्त येण्यास सुरुवात झाली. पहिल्या मडक्यातील दह्याला हात लावत गरम होत असलेले दही एका चमच्याने बाहेर काढत चक्कर येणे. पहिल्या बाहुलीला बाजूलाच असलेल्या चौकोनी भांड्यामध्ये पाण्यात बुचकळून काढले. त्यानंतर मडक्यातील दह्याने त्या बाहुलीला आंघोळ घातले. बाहुलीला दह्याने आंघोळ घालताच संपूर्ण अंगावरचे मांस त्वचेला फाडून बाहेर येऊ लागले. लाल रंगाचा द्रव संपूर्ण अंगावरती पाझरत होता. जरूच्या देहाने संपूर्णतः अक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. चक्री पुन्हा ती बाहुली ही होमाच्या दिशेने धरली. बाहुलीला अग्नीचा स्पर्श होता चर्रकन असा आवाज येत होता. आवाज आला की लगेच जरूच्या शरीराभोवती बाहेर आलेले मांस जळून निघत होते. जरूला भयंकर वेदना होत होत्या. चक्रीने त्याच वेळी बाहुलीचा पाय संपूर्णतः जाळला आणि त्याच वेळी बाहुलीच्या कानामध्ये इशारा करत तिने दुसऱ्या बाहुलीला कुंकवाने अभिषेक घातला. जरूच्या नावाची जी बाहुली होती तिचा एक पाय जळला होता. तिच्या कानामध्ये तंत्राने युक्त असा आदेश मिळाल्यामुळे उलट्या दिशेने मोरोबाच्या घराकडे वळली होती. जरूच्या शरीरावर अंमल चक्रीने संपूर्णतः घेतला होता. अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मांस बाहेर आलेले प्रेत जसे दिसावे त्या पद्धतीने जरूचे शरीर रात्रीच्या अंधारामध्ये मोरोबाच्या घराच्या दिशेने निघाले होते. दुसऱ्या बाहुलीवरती झालेला कुंकवाचा अभिषेक त्यामुळे भैरूच्या मस्तकावर ही पडलेली राख
आणि लागलीच भैरवाचे हे वश झालेले शरीर उलटे होऊन डोक्यातून रक्त वाहू लागले. त्यालाही त्याच पद्धतीने चक्रीने दह्याच्या 2 नंबरच्या मडक्यामध्ये त्याच्या नावाची बाहुली बुडवून एक हात जाळला आणि त्याच वेळी कानामध्ये तंत्रयुक्त आदेश देऊन त्याला चाटीच्या देहावरती चालून जाण्यास सांगितले. तोही त्याच पद्धतीने मांस बाहेर आलेल्या अवस्थेमध्ये तिच्या दिशेने निघाला. तिसरी व अंतिम बाहुली असलेल्या बाळाच्या नावाची मुलाची होती. या बाहुलीला मात्र तिने अजून कापड गुंडाळून अंगावरती तेल माखून बाहुलीला दूध पाजले आणि तिला 3 नंबरच्या दह्यामध्ये बुडवून तिचेही त्वचेतून मांस बाहेर येईपर्यंत कुंकवाचा वर्षाव केला आणि तिच्या कानामध्ये आदेश दिला तो होता त्याच्या शरीराचा नाश करण्याचा. जिवंत माणसाला बाहुलीच्या विद्यांमध्ये बंद करून तिला वश करून आपली मनोज इच्छा कामना प्रकट करण्याची छत्रीची काळी विद्या मोरोबाच्या पुढे कमजोर होती. मोरोबा हा किंक्री विद्या जाणकार होता, ज्यात केवळ जिवंत माणूसच नव्हे तर प्रेत योनीतील मृत असलेल्या देहांनाही तो जागृत करू शकत होता आणि संपूर्ण गावाचा नाश करण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. त्याच्याकडे चक्रीच्या बाहुली विद्येवरती तांत्रण मंत्र होता. ज्यावेळेस जरूद नावाच्या वश केलेल्या देहाने मोरोबाच्या झोपडीच्या जवळ प्रवेश केला, त्याच वेळी त्याच्या झोपडीच्या छतावरती बांधलेल्या पिवळ्या रंगाच्या मंत्रयुक्त गुंडमाई या फळातून रक्त वाहू लागले. ते रक्त जरूच्या मस्तकावर पडताच जरू चरकन किंचाळत प्रचंड वेगाने हातावरती धावत चक्रीच्या बाहुलीच्या विद्येच्या यंत्राजवळच्या चौकोनात येऊन तिच्या समोर आपटला आणि समोर येऊन सुरू असलेल्या वरती त्याच्या त्वचेतून बाहेर आलेल्या मांसाच्या मधून रक्ताचा चिक्कल उडाला. चक्रीच्या तोंडावरती उडालेला तो मांसाचा चिक्कल पाहून चक्री हादरली. तिने तिच्या हातातील 3ही बाहुल्या फेकून दिल्या. त्या 3ही बाहुल्या फेकल्या असता त्या ठिकाणी मोरोबा आला. मोरवनीही 3ही बाहुल्या आपल्या हातात घेत त्यांना मंत्र साधने व तंत्रमंत्याने पुनर्जलाने प्रक्षालित करत जरू, भैरव आणि बाळा यांच्या देहाला त्या बाहुलीच्या विधीतून मुक्त केले. देह मुक्त झाला म्हणजेच हे तिघेही भाऊ आपल्या लोकातून संपुष्टात आले. त्यांच्या वश असलेला देह पवित्र जलाने धुतल्याने पूर्वस्थितीत आला होता. मात्र त्यांच्या प्राणाचे हरण चक्रीच्या कर्णकुंभक जारण विद्येच्या प्रभावामुळे झालेले होते. मोरोबा प्रचंड रागाने त्या यंत्रावर आपल्या मंत्राचा व तंत्राचा वापर करू लागला. त्याच दरम्याने साठी आणि झांप्या यांच्या दिशेने धावत गेलेल्या चक्रीला आपल्या वाद स्थितीत तांत्रक मंत्र यातून जखडून ठेवले. वडाच्या पारंब्यामध्ये चक्रीला त्याने बंदिस्त केले. याच दरम्याने बोरो म्हणजे चक्रीचा भाऊ व तांड्यावरील सर्व लोक जागे झाले होते. चक्रीच्या काळ्या विद्येपासून तांड्यातील कित्येक लोक अजाण होते, परंतु चक्रीला विचित्र पद्धतीने पारंब्यामध्ये अतिशय चोखपणे स्तब्धित केले होते. ते पाहून मात्र सर्व लोक भयंकर चिडले. त्यानंतर त्यांनी मात्र चक्रीच्या गुरुचे आव्हान केले. बोरोलाच फक्त चक्रीच्या गुरुच्या आव्हानाबद्दल माहिती होती. त्यानंतर मात्र जे घडले ते अतिशय भयंकर होते. त्याबाबत मात्र मला कसलीही माहिती नाही. ती सर्व माहिती मोरोबा व चाटी यांनाच माहीत आहे. संपूर्ण हकीकत जेव्हा शिपायाने सांगितली तेव्हा आम्ही सर्वजण चाट पडलो. भादो नावाचा मुलगा शुद्धीवरती येत होता. मोरोबा, चाटी यांचाही शरीराचा भाग हलत होता. तेही शुद्धीवर येत होते. दरम्यान आम्ही सर्वजण लांबून येणाऱ्या मशालींच्या प्रकाशाकडे पाहत होतो. बहुधा सर्व जमाव या राहिलेल्या तिघांनाही जाळून टाकणार आम्हाला असेच वाटत होते. अचानक शुद्धीवर आलेल्या मोरवने पाणी पाणी असा उच्चार केला. साठी आणि भादव यांच्याकडे पाहत मोरोबा भयंकर क्रोधित होऊन ओरडू लागला. त्यांचा आक्रोश पाहून चाटी ही विचित्र पद्धतीने किंचाळत होती. आपल्या नवऱ्यासह पोटच्या गोळ्यांना जळताना पाहून चाटीने आक्रोश सुरू केला. अतिशय भयंकर पद्धतीचे ओरडणे होत असताना आम्ही त्यांना येणाऱ्या जमावाबद्दल जाणीव करून दिली. त्याच वेळी मोरोबा आणि चाटी हिने आपल्याला स्मशानभूमी कुणीकडे आहे असा प्रश्न केला. तेव्हा मी त्यांना शांत राहायला सांगितले. आश्रमशाळेवरच्या भांडारगृहामध्ये त्यांना जायला सांगितले. येणारा जमाव कसा परतून लावायचा या चिंतेत आम्ही असतानाच भांडारगृहातील हळद, एक भोपळा, चाकू, मिरच्या, लिंबू हे साहित्य घेऊन मोरबानी स्मशानाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अर्धवट जळलेला मोरोबाचा हात
चाटीच्या गुडघ्यापर्यंत जळलेला पाय. अशा अवस्थेतील ते दोघेही भादोला आमच्या जवळ शाळेत सोडून स्मशानाच्या दिशेने निघाले. ते ज्या वेळेस जात होते तेव्हा मात्र मोरोबा आम्हाला म्हणाला, थोड्याच वेळात या संपूर्ण जमावाचा बंदोबस्त करतो ते पहा. मग मास्टर तुमच्याकडे येतो आणि असे का घडले ते तुम्हाला सांगतो. पुढची कथा आम्हाला मोरोबाकडूनच समजणार होती. मोरोबा व चाटी कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता धावत पळत स्मशानभूमीकडे गेली. आपल्यासोबत घेतलेले भोपळा, हळद, मिरच्या, लिंबू आणि चाकू या सर्व गोष्टींसह त्यांनी स्मशानभूमीमध्ये प्रवेश केला. स्मशानभूमीमध्ये दफन केलेल्या एका कबरीजवळ ते पोहोचले. त्यांनी हळद भोपळ्यावरती टाकली. चाकूने भोपळ्यावर वार केला. बरोबर सोबत आणलेल्या एका लाल रंगाच्या कपड्याला आग लावून त्यांनी त्या कबरीभोवती चौकोनी हळदीची रांगोळी काढत ओतली. मोरोबा समोर बसलेला होता. चाटीने पेटलेल्या कपड्यांच्या आगीवरती लिंबू आणि मिरच्या धरल्या. लिंबू आणि मिरच्या धरलेल्या असतानाच मोरोबाने आपल्या अंगठ्यातून तर्पण ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने रक्त कपड्यावरच्या लागलेल्या आगीमध्ये सोडायला सुरुवात केली. रक्ताचा जेव्हा चर्र आवाज येऊ लागला त्याच वेळी विचित्र पद्धतीच्या मंत्रांची साधना सुरू झाली. बघता बघता लाल रंगाच्या कपड्याला आगीने भस्मसात करून त्यावरती मोरोबाच्या रक्ताचा शिडकाव वाढत चालला होता. त्याच वेळी त्याची सून म्हणजे चाटी हिने संपूर्ण जळलेल्या त्या लाल रंगाच्या कपड्यांची राख बरोबर हातामध्ये घेतली आणि कब्रस्तानमधल्या त्या कबरीकडे ओतली. त्यानंतर चाटीने आगीमध्ये धरलेले लिंबू आणि मिरच्या या आगीवरती कापले आणि त्यावरती स्वतःच्या करंगळीतून रक्त वाहण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस कबरेभोवती लिंबाचा रस आणि चाटीचे रक्त पडू लागले त्याच वेळेला कबरीच्या आतून हुंकार व गुरगुरण्याचा आवाज सुरू झाला. मंत्राच्या उच्चाराच्या मधून प्रेत जागृतीचा विधी सुरू झाला. त्याच वेळेला अगदी तशाच पद्धतीची प्रक्रिया मोरोबाने चाटीने लागूनच असलेल्या दुसऱ्या कबरीवरती करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या दुसऱ्या कबरीमधून सुद्धा हुंकाराचा आणि गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. किंकरी विद्येचा प्रारंभ सुरू झाला होता. त्याच वेळी मोरोबाचा हा इशारा होता. चाटीने कब्रस्तानमध्ये असलेल्या बाजूच्या विहिरीमध्ये जाऊन आंघोळ करून ओल्या कपड्याने त्या ठिकाणी प्रवेश केला. त्याच वेळेला तिने आपल्या सासऱ्याच्या आदेशानुसार फक्त कमरेवरचे वस्त्र ठेवले आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये गुरगुरणाऱ्या दोन्ही कबरीमध्ये त्या प्रेतांच्या दिशेने हात केला. मोरोबा मोठमोठ्याने मंत्र पठण करत होता. चाटीही त्याच्या मागोमाग पठण करत होती. अंतिम टप्प्यामध्ये चाटीचे संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगाचे भस्म जे लाल रंगाच्या जळलेल्या कपड्याची राखेतून तयार झालेले ते भस्म लावून रंगविण्यात आले होते. चाटीने अंतिम टप्प्यामध्ये गुडघे टेकून उजव्या आणि डाव्या हाताच्या बाजूला असलेल्या कबरीमध्ये हात घालून मृत असलेल्या त्या प्रेतांना हाताने खेचून बाहेर काढले आणि फरफटत ती आपल्या सासऱ्यांसमोर घेऊन आली. सासऱ्याने आपल्या अंगठ्यातील वाहणाऱ्या रक्ताचा नाम त्या दोन्ही प्रेतांवर ती लावताच ते दोन्ही प्रेत किंकरी या पिशाची प्रेत योनी विद्येचा प्रभाव होऊन सिद्ध झालेले होते. त्यांनी आपली मान वर केली. तसे करताच त्यांना कानामध्ये येणाऱ्या जमावाच्या बद्दल कल्पना दिली आणि आपली इच्छा प्रकट केली. त्या जमावाच्या दिशेने जाण्यास त्यांनी सुरुवात केली. लगेचच मोरोबा व त्याची सून दिशेने आश्रमशाळेकडे जाण्यासाठी निघाले. समोर जो प्रकार चाललेला होता तो एवढा भयानक होता की जमावाच्या शरीराचे त्वचेचे आवरण निघून पडले. अंगातून रक्तस्राव सुरू झाला होता. दोन्ही प्रेत भयंकर शक्तीने सिद्ध होऊन ते 70 ते 80 जमावांच्या वर तुटून पडले होते. त्यांनी एक एक व्यक्तीच्या मुंडक्याला धुतलेले कपडे ज्याप्रमाणे पिळतो त्या पद्धतीने पिळण्यास सुरुवात केली. इतके हे विचित्र होते की क्षणार्धामध्ये जमावातील कित्येक जण पळून गेले, तर जेवढे त्या ठिकाणी त्या प्रेतांच्या तावडीत सापडले त्यांची चुंबळ बांधली जात होती. शरीराच्या राहिलेल्या भागांना गोल आकारामध्ये पिळून वैटोळे करून ते दोन्ही प्रेत चुंबळ तयार करत होते. एक भयंकर दृश्य समोर घडत होते. भादो, चाटी, मोरोबा त्यांच्या समोर आम्ही हे भयानक दृश्य पाहत होतो. भादोच्या डोळ्यावरती हात धरत तिने त्याला वर्गामध्ये जाण्यास सांगितले. ज्या पद्धतीने मोरोबाच्या कुटुंबातील 10 जणांना जिवंत जाळण्यात आले होते ते दृश्य आणि समोर चाललेले दृश्य हे दोन्ही प्रचंड भयानक होते.
मोरोबाच्या घरातील 10 जण त्या वडाच्या झाडाला बांधून उलटे जाळले गेल्यामुळे हे भयंकर विचित्र दृश्य आम्ही पाहत होतो. तेव्हा त्याच वेळेस मोरोबा चाटी भयंकर आर्त स्वराने रडत होते. ते दोघेही त्या वडाच्या झाडाकडे जाण्यासाठी निघाले. त्यांनी आम्हाला गाडीमध्ये त्या ठिकाणी सोडा अशी विनंती केली. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेले असता जळून वांग करपून जावं त्याप्रमाणे शरीर भाजलेले झाडाच्या खाली पडलेले होते. या संपूर्ण गोष्टीसाठी कारणीभूत ठरलेल्या तिची बहीण आणि या सर्वांना धडा शिकवण्यासाठी आणि यांनी जाळलेल्या येताना किंकरी विद्येतून सिद्ध करून त्यांचा बदला घ्यायचे ठरविले. बोरो आणि त्याची बहीण वक्री, चक्रीचा गुरु या सर्वांनी भयंकर कृत्य केले होते. त्याबाबतची कथा पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आम्ही मोरोबा यांना विचारणा केली. तेव्हा मोरोबा पूर्वीची कहाणी सांगू लागले. चक्री या स्त्रीला ज्या वेळेस वडाच्या पारंब्यामध्ये बांधून ठेवण्यात आले होते त्याच वेळे गावातील लमान तांड्यातील लोकांना माझ्याबद्दल फार विचित्र वाटत होते. तेव्हा चक्री हिने आकांड तांडव करून त्यावेळेस स्वतःची सुटका करून घेतली आणि तेव्हाच तिने आपल्या गुरुकडे माझ्या बंदोबस्तीसाठी याचना सुरू केली. चक्रीच्या गुरुने मोरोबाच्या शक्तीचा अंदाज घेऊन तिला शांत राहण्यास सांगितले. परंतु सूड भावनेने पेटलेल्या चक्रीने चाटीबद्दल तिच्या सौंदर्याबद्दल गुरुला वर्णन करून सांगितले होते. चाटीच्या शरीराचे वर्णन करून तिने आपल्या गुरुच्या मनामध्ये चाटीबद्दल कामवासना उत्पन्न करून दिली आणि त्याच वेळी तिचा गुरु परत एकदा विचित्र पिशाच्य विद्येच्या आहारी जाऊन तिचा उपभोग घेण्यासाठी मंत्र साधना करीत होता. मी एकदा जेव्हा काही कामानिमित्त आपल्या तंत्र साधनेच्या साहित्य गोळा करण्यासाठी जंगलामध्ये गेलो होतो त्याच वेळेस डाव साधून चक्रीचा गुरु मल्लू याने चाटीच्या पतीच्या म्हणजे झाप्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून तिचा यथेच्छ उपभोग घेत होता. अचानक झालेल्या पतीच्या शरीरामधील बदलाला चाटी जाणून घेत होती. परंतु कोणते तरी विचित्र व्यसन केल्यामुळे याची कामवासना प्रचंड उत्तेजित आहे असे तिला वाटत होते. तारुण्याच्या बहरामध्ये आलेली चाटी ही 7-8 लेकरांची आई जरी असली तरी तिचे सौंदर्य फार विलक्षण होते. याच वेळेला तिने 3 दिवस सतत चाटीचा विचित्र पद्धतीने उपभोग घेतल्यानंतर मी येण्याची चाहूल लागताच मल्लूने त्याचा देह सोडला. माझ्या वस्तीवरती सिद्ध केलेल्या गुड माईच्या फळांमधून रक्त येत होते. ते येणारे रक्त पाहताच मला संपूर्णतः काळ्या जादूचा प्रभाव जाणवत होता. तेव्हाच मी चाटीच्या आणि झाप्याच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव पाहिले. काहीतरी विचित्र शक्तीचा प्रभाव नक्कीच आपल्या या दोन्ही लेकरांवरती झालेला आहे हे मी जाणून होतो. घरातील लहान मुले कोणत्याही विचित्र नशेच्या आहारी जाऊन तंद्रीमध्ये निश्चित पडलेली आहेत असे जेव्हा मला जाणवले त्याच वेळी मी असे ठरवले की आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे चाटी आणि झाप्या यांना किंकरीबद्दल ज्ञान देऊन ही विद्या शिकवायची. परंतु गुड माईच्या फळांमधून वाहणारे रक्त हे कोणत्या कारणामुळे येत होते ते जाणून घेण्यासाठी मी कर्णपिशाच्य प्रेत विद्या अवलंबिली. चक्रीच्या त्या गुरुच्या मार्फत झालेले कृत्य जाणून घेण्यासाठी मी स्मशानातील कब्रस्तान आतून एक तरुण मृत झालेल्या मुलीच्या प्रेताला जागृत करून त्या प्रेताला सिद्ध करून ते प्रेत मी चक्रीच्या राहत्या वस्तीवरती पाठवले आणि त्या प्रेतावरती कर्णपिशाच्य विद्येचा मंत्रोच्चार केल्यामुळे त्या प्रेत्याने चक्री आणि तिचा गुरु मुलू यांच्यातील सर्व संभाषण अदृश्य रूपाने ऐकून माझ्याजवळ येऊन सर्वस्व घडलेले कृत्य मला दर्शित केले. ज्या वेळेस काळ्या विद्येचा वापर कोणी कामासनेने साठी करेल तेव्हा त्याचा तारक मारक मंत्र माझ्याकडे सिद्ध होता. तो मंत्र शिकविण्याच्या अगोदर मी माझ्या घरातील दोन्ही लेकरांना किंकरी पिशाच्य प्रेतयोनी विद्येच्या बद्दल ज्ञान देण्यासाठी सिद्ध केले. प्रचंड सूड भावनेने पेटलेला माझा आत्मा शांत होत नव्हता. आपल्या सुनेकडून आपली कामवासना शमवणारे मल्लूचा आणि त्या चक्रीचा जोपर्यंत बदला मी घेत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन नव्हती. प्रचंड सूड भावनेने पेटलेला माझा आत्मा शांत होत नव्हता. आपल्या सुनेकडून आपली कामवासना शमवणारे मल्लू आणि त्या चक्रीचा जोपर्यंत बदला मी घेत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन नव्हता आणि त्याचाच भाग म्हणून मी किंकरी या विद्येला शिकवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्या दोघांचा बदला घेण्यासाठी मी एक भयानक कृत्य केले. चक्रीने ज्याप्रमाणे सूड भावनेमध्ये माझ्या घरातील लोकांचा वापर केला होता
मीही त्याच पद्धतीने चक्रीच्या असणाऱ्या गुरुच्या घरातील दोन्ही मुलांचा वापर केला. किंक्रा या सिद्ध विद्येला सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम माझा मुलगा झाप्या याच्या शरीरातील नारळाच्या करवंटी एवढे रक्त, मी चाटीच्या शरीरातील नारळाच्या करवंटी एवढे रक्त घेऊन एकत्रित मिसळले. त्या मिश्रित केलेल्या रक्ताचा अभिषेक मी सिद्ध केलेल्या पिंडावरती वाहून सर्वप्रथम कामवासनेने पीडित होऊन मृत झालेल्या आमच्या पाड्यातील शशिकिरणचा देह जो कब्रस्तानमध्ये दफन केला होता त्याला व त्याच्या कामवासनेला मी जागृत केले. त्याच वेळेला प्रचंड कामवासनेने चेतवलेला शशिकिरण याचा देह याला मी आदेश देऊन मल्लूच्या वस्तीकडे स्थित असलेल्या त्याच्या दोन्ही मुलींना यांच्या माझ्या विद्येने भ्रमित करून त्या शेतातील गुप्त वस्तीवरती वशीकरण करून आणले. त्या दोन्ही मुलींचा वशीकरणला उपभोग घेण्याचा आदेश मी दिला. ती सर्व घटना चक्री व मल्लू यांना समजावी म्हणून चक्री आणि मल्लूच्या समोरच्या स्थित असलेल्या विचित्र मंत्राच्या सिद्ध जलकुंडा यामध्ये सर्व घटना जशीच्या तशी दिसावी म्हणून मी काळ संग्रीला दृश्यमान विद्या हिचा वापर करून त्या मल्लूच्या मुलीचा किंचाळण्याचा आणि विवळण्याचा आवाज त्या जलकुंडातून त्यांच्यापर्यंत पोहोचवत मी त्यांच्या घरातील घडलेल्या घटनेचा सूड घेत होतो. गुप्त वस्तीवरती शशिकिरणच्या आत्म्याला संपूर्ण नग्न अवस्थेमध्ये त्या दोन्ही मुलींच्या समोर उभे केले होते. तसे असता त्या दोन्ही मुलींच्या मानेवरती 2 बारीक सुईने टोचवून त्यातून रक्त बाहेर काढलेले होते. त्या दोन्ही मुलींच्या नावाने बाहुलीला तयार करून त्या दोन्ही बाहुलीवरती त्या मानेतून निघालेल्या रक्ताचे 2-2 थेंब टाकून त्याच वस्तीवरती असलेल्या घरांमध्ये खुंटीच्या आत मंथरून त्या दोन्ही बाहुल्या पुरून ठेवल्या होत्या. त्यामुळे त्या दोन्ही मुली शशिकिरण याच्या तावडीतून त्या घरामधून कोणीही बाहेर साडे जाऊ शकत नव्हता आणि घडणारी सर्व घटना मल्लूला संपूर्णता दिसत होती. चक्रीच्या सांगण्यावरून मल्लूने जे विचित्र कृत्य केले होते त्याची जाणीव त्याला रोजच्या रोज करून देण्यासाठी अशी भयानक व्यवस्था मी केली होती. सर्वप्रथम जेव्हा शशीच्या प्रेताने मल्लूच्या थोरल्या मुलीचा उपभोग घेण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्या किंचाळण्याचा व किंचाळ आवाज ऐकून चक्री व मल्लू दयेची भीक मागत होती. मोरोबाच्या तोंडातून ही भयानक कहाणी ऐकताना अंगावर शहारा आला होता. इतकी भयानक विद्या जाणणारे हे लोक त्यांचा वापर समाजाच्या हितासाठी जेव्हा करतात तेव्हा ते देवपणाला जाऊन बसतात, परंतु त्याच विद्येचा वापर जेव्हा भावनेने केला जातो तेव्हा ते किती भयानक होते याचे उदाहरण आम्हाला समोरच दिसत होते. मोरोबा नंतर चाटी हिने बोलण्यास सुरुवात केली. चाटी सांगत होती, मल्लूने तिच्या पतीच्या रूपामध्ये येऊन कामवासना प्रज्वलित केली होती आणि सोबत केलेला विचित्र पद्धतीचा संभोग मनातून जात नव्हता. भयंकर सूड भावनेने पेटलेले माझे सासरे मला व माझ्या पतीला दोघांना किंक्री याबद्दल ज्ञान देत होते, परंतु त्याही पेक्षा विचित्र घटना माझ्या सासऱ्यांनी केली होती ती म्हणजे मल्लू आणि त्याच्या 2 मुलींना बाहुलीमध्ये स्थित करून खुंटीमध्ये गुप्तरित्याने दडवून ठेवण्याची. त्यामध्ये त्या दोघींचा काहीही दोष नव्हता, परंतु सूड भावना असल्यामुळे व माझ्याबरोबर केलेल्या विचित्र कृत्यामुळे मन शांत होत नव्हते. मल्लूने माझ्या सासऱ्यांसमोर शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात अजून भर म्हणून काय माझ्या सासऱ्यांनी चक्रीला पण विचित्र साधनेमध्ये बळी द्यायचे ठरवले होते. ज्या प्रकारे हे कृत्य घडले होते त्याचा बदला निर्गुण रीत्याने घेतला जाईल याची मला कल्पना नव्हती, पण तरीही माझ्यातून मोठी घोड चूकच घडली. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या सासऱ्यांनी चक्री आणि मल्लूला जिवंत सोडले. शशिकिरण याच्या प्रेताने या दोन्ही मुलींचा जणू खेळ खंडोबाज केला होता. अतिशय विचित्र पद्धतीने जलकुंडामध्ये दिसणारे अत्याचाराचे रूप मल्लूला सहन होत नव्हते. मल्लू व चक्री लागलीच माझ्यासमोर शरण आले. त्या दोघांनीही माझ्या घरातील लहान मुलींकडे इशारा करत लेकराकडे इशारा करत म्हणाले, माझ्या हातून घडले त्या कृत्याची सजा मला देण्यात यावी, परंतु माझ्या निष्पाप मुलींना ज्या पद्धतीने अडकवले आहे तिचा वापर ज्या पद्धतीने केला आहे त्यातून तूच सुटका करू शकते. कृपया आमची विनंती मान्य कर आणि माझ्या दोन्ही मुलींना या चक्रातून सोडव. मोरोबा केवळ तुझेच म्हणणे ऐकू शकतो, म्हणून आम्ही तुझ्यासमोर साष्टांग दंडवत घालत आहोत.
माझ्याकडून जे कृत्य झाले त्याच्याबद्दल मला सर्वस्वी माफी द्यावी. त्याबद्दल मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. त्याच वेळी चक्री आपल्या स्त्रीत्वाची जाणीव करून देत मला क्षमा याचना करीत होती. सासरे जेव्हा त्या वस्तीवरून परत आले त्यावेळेला हे दोघेही समोर दिसताच त्यांचा भयंकर पारा चढला होता. त्यांनी त्या दोघांना पाहताच मला मागे सरकण्याची विनंती केली. परंतु त्या दोन मुलींचा यात काय दोष, या एका गोष्टीवरून मी माझ्या सासऱ्याबरोबर वाद घातला आणि त्या ठिकाणीच माझी सर्वात मोठी चूक झाली. खोटी सहानुभूती मिळवत त्या दोघांनी विधेयतून यांच्या दोन्ही मुलांना सोडविण्यासाठी अक्षरशः लोटांगण घातले होते. त्याच वेळी झाप्या याने फक्त मल्लूला शिक्षा करण्यात यावी, ज्याने माझ्या शरीराचा वापर करून माझ्या पत्नीचा उपभोग घेतला. त्याला एवढ्या सहजासहजी सोडून देऊ नये. त्याच वेळी मुलीने पण मान्य केले, परंतु शरणागत आलेल्या व्यक्तीला माफी देण्याचे सूत्र माझ्या सासऱ्यांकडे होते. त्यांनी त्या दोघांनाही माफी दिली. त्याच वेळेला माझ्या सासऱ्यांनी किंक्री एक विद्येच्या मारक मंत्राचे पठण सुरू केले आणि सिद्ध केलेल्या शशिकिरणच्या प्रेताला पुन्हा स्थित होण्याचे आदेश दिले. आणि तेव्हा किंक्रीचा मार्ग मंत्राचे पठण चालू असताना मल्लू व चक्री हिने त्यांच्यासोबत असलेल्या कर्णपिशाच्या विद्येचा वापर करून किंक्रीतील मारक मंत्राचे ज्ञान धारण केले. शशिकिरण मुक्त झालेला होता व त्या वस्तीवरती जाऊन या दोन्ही मुलींना त्यांच्या नावाने स्थित केलेल्या खुंटीमधील बावल्यांना ही माझ्या सासऱ्यांनी मुक्ती दिली. स्वतःच्या मुलीची एवढी भयंकर अवस्था पाहून मल्लू आर्तस्वराने रडत होता. मुलीच्या रडण्यामागे एक भयंकर शैतानी वादळ येणार आहे याची जाणीव मला होत होती. परंतु सूडाने अजून चित्र समोर येण्याऐवजी सूड भावना संपवण्यातच मोठेपणा समजून त्यांना त्या ठिकाणाहून जाण्याची परवानगी माझ्या सासऱ्याने दिली. परंतु माझ्या नवऱ्याने म्हणजे झाप्याने मल्लूचा पाय पिरगळून मोडून टाकला. त्याचवेळी चक्री आणि मुलीच्या दोन्ही मुलींनी भयंकर शिव्या देण्यास सुरुवात केली. परंतु स्त्री व तिच्यावर झालेले अत्याचार यातून त्या शिव्या देत आहोत असे समजून आम्ही त्यांना माफ करून तेथून सोडून दिले. त्यानंतर परत लगेच एक भयंकर घटना घडली की त्या दोन्ही मुलींना चक्री समवेत त्याच्या मुख्य गुरुच्या स्थानी नेण्याचे ठरवले. या भयंकर किंकरी विद्येचा मारक मंत्र मल्लूने जाणून घेतला होता. परंतु किंकरी पिशाच प्रेत योनी विद्या कशी जागृत करायची याचे ज्ञान मात्र मल्लूला नव्हते आणि त्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी तो त्याच्या गुरुच्या घरी गेला होता. किंक्री या यशाचे प्रीत युनी विद्यासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची सामग्री म्हणजे एका पुरुषाचे आणि एका स्त्रीचे नारळाच्या करवंटी एवढे रक्त, ज्याची संपूर्णता माहिती त्याच्या गुरुने मल्लूला दिली. आणि त्यानंतर सुरू झाला भयंकर भावनेचा खरा खेळ. मल्लूच्या दोन्ही मुलींनी किंक्री या विद्येला धारण करून घेण्यासाठी त्या ठिकाणीच मुक्काम केला. ज्या भयंकर यातना त्यांनी शशिकिरणकडून सहन केल्या होत्या त्या प्रत्येक यातनेचा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होता. आणि याच वेळी चक्कर येणे आणि मलोनी स्वतःचे रक्त सिद्ध करून त्याच पिशाच प्रेत युनी विद्येचा वापर सर्वप्रथम आमच्या वस्तीवरील माझ्या सासऱ्यांच्या बहिणींच्या कुटुंबावर केला. राशी आणि रत्ना या दोन्ही मुलींनी किंक्री या विद्येचा सामना करावा लागला. राशी आणि रत्ना या दोन्ही मुली माझ्या सासऱ्यांच्या बहिणी मुली होत्या. आपल्या दोन्ही भाच्यांवरती माझ्या सासऱ्यांचे अतोनात प्रेम होते आणि किंक्री या पिशाच प्रेत योनी विद्येतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीच्या सर्वात प्रिय व्यक्तीवरतीच हल्ला करणे. आमच्या घराशेजारी बाजूलाच लागून राहणाऱ्या या कुटुंबावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्ही सर्वजण झोपडीच्या आतमध्ये झोपलो होतो. बाजेवरती राशी आणि रत्ना यांचे आई वडील झोपले होते. दोन्ही मुली घरामध्ये झोपलेल्या होत्या. त्याचवेळी वरच्या बाजूला असलेल्या कौलांना फोडून एक अतिशय लहान मुलाचे प्रेत खाली डोके वर पाय करत त्या ठिकाणी आली. कौलांच्या विचित्र आवाजाने मी व माझे पती दोघेजण जागे झालो होतो. बाहेर येऊन पाहत असता बाहेरच्या बाजूला असलेले सासऱ्यांचे सर्व तंत्रविद्येचे साहित्य एका झाडाला गाठोड्यामध्ये टांगले गेले होते. एका पाठोपाठ एक या पद्धतीने 4 लहान मुले रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये हातावरती चालत वर पाय करून आमच्या दोघांच्या दिशेने धावत येताना दिसत होती.
अतिशय विचित्र पद्धतीने हे दृश्य पाहून आम्ही दोघेही भयंकर घाबरलो होतो. त्याच वेळेला त्यातील 2 मुलींना बाजेवरती झोपलेल्या राशी आणि रत्ना यांच्या आईवडिलांना पायाला पकडून फरफडत एकाच झाडावर आपटले. दुसऱ्या 2 मुलींनी माझ्या सासऱ्यांच्या दिशेने चाल केली. साधारण 2.5 फूट उंचीची ही बालके असतील, त्यांची आम्हाला कल्पनाच नव्हती. चालेल या प्रकारांमध्ये अचानक माझ्या सासऱ्यांना जाग आली आणि त्यांचे सर्व तंत्रविद्येचे साहित्य जरी झाडावरती टांगले गेले असले तरी केवळ आपल्या मंत्रशक्तीने गाठोडे त्यांनी खाली पूर्ववत जागेवरती आणले. आपल्या किंक्री विद्येचा कोणीतरी आपल्यावरतीच वापर केलेला आहे हे त्यांना संपूर्णतः जाणवत होते. परंतु ज्या वेळेला त्यांनी बाजूच्या आपल्या बहिणींच्या घरातील छपरावरली ते पहिले ते दृश्य अतिशय भयंकर होते. एक सिद्ध असलेले जे लहान मुलाचे प्रेत होते ते त्या घरामध्ये कौल फोडून आत गेले होते. त्याने त्या दोन्ही मुलींच्या एका पायाला धरून आपल्या दोन्ही हातांमध्ये त्या मुलींना फरफडत कौलावरून तो निघाला होता. घरावरच्या छतावरील गुड माईंच्या फळांमधून रक्त यायला लागले. ज्यावेळेस घरावरती कोणते काळ्या विद्येचे संकट येत होते तेव्हा त्या पिवळ्या रंगाचे गुड माईचे फळ त्यातून रक्त वाहत होते. आमची घरातील सर्व लहान लेकरे आतमध्ये निद्रावस्थेमध्ये होती आणि त्याच वेळी माझ्या सासऱ्याने मंत्रांचे उच्चारण प्रभाव सुरू केला. राशी आणि रत्ना या दोन्ही मुली किंचाळत होत्या. त्यांच्या आईवडिलांवरती 2 लहान मुलांनी हल्ला चढवला होता. त्यांना ही मंत्र साधनेने जखडून ठेवले होते. किंक्री या पिशाच्य विद्येला मारक मंत्राचा प्रभाव अतिशय तीव्र पद्धतीने सादर करत माझ्या सासऱ्यांनी त्या 5ही मुलांना एका कलेमध्ये जखडून ठेवले होते आणि त्याच वेळी माझ्या सासऱ्यांच्या मंत्रानेच पुढे त्या 5ही पाठवलेल्या प्रेतांना मात्र जखडल्यामुळे त्या विद्येचा जे कोणी वापर करत होते त्यांनी ती प्रेत पूर्वस्थितीत आणता येत नव्हती. आणि याच संधीचा फायदा घेत मल्लू त्याचा गुरु त्या 2 मल्लूच्या तरुण मुली दीक्षा आणि सांची यांनी संपूर्ण गावातील लमाण, तांडा व आदिवासी पाड्यांवरील लोकांना गोळा करून आमच्या वस्तीवरती घेऊन आले. 5ही मृत असलेली मुले बोरो या लमाण तांड्यातील मुकादमांच्या दोन्ही बहिणींची मुले होती. दीक्षा आणि सांची या दोन्ही मुलींनी त्यांच्या डोळ्या देखत या 5ही मुलांना मोरोबा झाप्या व स्वतः मी विष पाजून मारले आहे आणि त्यांच्या प्रेतांचा वापर आम्ही या किंक्री विद्येसाठी करत आहोत असे सर्व लोकांना सांगितले. मोरोबा समोर उभा होता. हा जनसमुदाय पाहून मोरोबा किंकरीच्या मारक मंत्रातून त्या 5ही मुलांना मुक्त करणार तो संतप्त झालेल्या जमावाने आमच्या कुटुंबावर अति प्रचंड हल्ला चढविला. समोर मृत असलेल्या 5ही मुलांच्या प्रेतांना आलेल्या जमावाने आपल्या ताब्यात घेत मोरोबा आणि आम्हा सर्वांना मागच्या बाजूने हात बांधून मल्लू आणि चक्रीच्या सांगण्यावरून काळ्या विहिरीजवळ आम्हाला नेण्यात आले. दीक्षा आणि सांची या दोन्ही मुलींनी राशी, रत्ना, तिचे आई वडील या 4ही जणांना या 5 जणांच्या हत्येमध्ये दोषी आहे व त्यांनीच या लहान बालकांना विष पाजून मारले आहे असे सर्व लोकांना सांगितले. लोकांकडून असे समजतात त्या 2 मुलींनी प्रतीचे आई वडिलांना सर्वप्रथम लोकांनी त्या कावेरीमध्ये मागे हात बांधून गळ्याला धोंडा बांधून फेकून दिले. जीवाच्या आकांताने किंचाळते नाऱ्या मुली व मोरोबाची बहीण आणि भाऊजी दोघेही पाण्यामध्ये गुदमरून आपला जीव सोडत होते. आणि यानंतर त्याचा पुढचा कहर म्हणजे घरातील माझ्या लहान मुलांना व मोठा मुलगा भादो त्याच्या मोठ्या बहिणींना या सर्वांनी हाताला पायाला बांधून आमच्या सकट विहिरीच्या बाजूलाच असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाला उलटे टांगून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरची पुढची घटना तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. या भयंकर घटनेतून आम्ही फक्त 3घे जण वाचलेलो आहोत. परंतु या सर्व गोष्टीचा जो सूड असेल तर तो इतका भयानक असेल याची थोडी झलक पहिली यापेक्षाही भयंकर स्थिती चक्री मल्लू यांच्या दोन्ही मुली यांचा गुरु यांच्यावर या अमावस्येच्या रात्रीपर्यंत येणार आहे. ज्या पद्धतीने चाटेने त्यांच्या घरातील घटना वर्णन केली ते ऐकून या जगामध्ये या विचित्र पद्धतीने जगणारेही लोक आहेत आमचा संपूर्णतः लक्षात आलेले होते. या सर्व कुटुंबाला आम्ही जो या विचित्र विद्येतून
आलेल्या संकटातून जीवदान दिले, ते आम्हाला बरोबर आहे चुकीचे आहे हेच समजत नव्हते. कारण या दोघांनी मिळून जो भयंकर विचित्र विद्येचा वापर केला होता आणि आता तो त्यांनी सूड घेण्याचा इरादा व्यक्त केला होता, तो फारच विचित्र आणि भयानक होता. चाटणे आणि मुरब्बा याने त्या ठिकाणीच ठेवण्याची विनंती केली आणि आश्रमशाळेच्या मागील बाजूस असलेल्या भांडारगृहातून त्यांनी त्यांच्या किंक्री व विद्येसाठी लागणारे साहित्य होते ते मिरची, लिंबू, मीठ, हळद आणि भोपळा, दही आणि 3 गाडगे हे सर्व साहित्य गोळा करून आश्रमशाळेच्या मागच्या बाजूलाच असलेल्या पाण्याच्या हौदाजवळील कडुलिंबाच्या झाडाखाली मंत्रोच्चार करण्यास सुरुवात केली. लिंबाच्या झाडाच्या बाजूला लागून असलेल्या कब्रस्तानमधील आत्म्याला आवाहन करत त्यानंतर किंक्री विद्येसाठी लागणारे एका पुरुषाचे नारळाच्या करवंटी एवढे रक्त आणि स्त्रीचे एका नारळाच्या करवंटी एवढे रक्त गोळा करण्याच्या उद्देशाने त्यांनी भादूला शाळेतून बोलावले. हा जो भयंकर प्रकार चालू होता त्याला थांबवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली, परंतु त्यांचा जो सूड होता तो इतका भयानक होता की त्यांच्या रागाचा पुढे आम्हाला एकही शब्द उच्चारणे कठीण गेले. आपल्या अर्धवट जळलेल्या व काजळी झालेल्या घरातील 10 व्यक्तींची प्रेतसांनी समोर किंक्री या पिशाच्य प्रेतयोनी विद्येसाठी आमंत्रित व जागृत करण्यासाठी सुरुवात केली. आपल्या नवऱ्याचे सर्वात प्रथम संपूर्ण जळलेले प्रेत यावरती चाटी व मोरोबा यांनी मंत्रोच्चारण सुरू केले. अगोदरच क्रोधाच्या अग्नीने पेटलेल्या त्यांच्या आत्म्याचे दम सोडलेला होता आणि त्यातून त्याच्या प्रेताला पुनर्जागृती मिळाल्याने फारच रौद्र रूप धारण केलेल्या झाप्याच्या प्रेताने रक्त ओकत लागलीच लमान तांडावरती हल्ला करण्यासाठी त्या दिशेने कूच केली. या भयंकर प्रकाराला थांबवण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही सामान्य व्यक्तीचे हे काम नव्हते. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी आम्ही भादूला पुढे करत समोर उभे करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या आवाजात भादूने आपल्या आईला आणि आजोबाला हाक मारली. ती हाक ऐकताच मोरोबाने आपले मंत्रोच्चारण थांबवले. चाटीनेही आपले मंत्रोच्चारण थांबवले. ते दोघेही करुणा भावाने पाहू लागले. शरीरावर झालेल्या जखमेच्या खुणा पाहून चाटी ही रडत होती. त्याच वेळी आमच्यातील 2 शिक्षकांनी त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला. त्यात भर म्हणून काय वृद्ध असलेल्या शिपायाने शांत करण्यासाठी त्यांनी आजपर्यंत केलेल्या चांगल्या समाजकार्याची चांगल्या दिशेने वापरलेल्या तंत्रविद्या याची जाणीव करून दिली. परंतु त्यावेळी मोरोबांनी आपल्या घरातील या मुलासकट जाळलेल्या 10 व्यक्तींचा बदला घेतला जाणारच असे ठामपणे सांगितले. चाटेने या 3ही जणांच्या बाहुल्यांना आपल्या जवळील असलेल्या चाकूने थोड्या थोड्या अंतराने कापण्यास सुरुवात केली. त्याचवेळी गुरु नंदराजाने तंत्राचा अवलंब करून मल्लू आणि चक्रीचा आणि स्वतःच्या शरीराचा व बाहुली तंत्रविद्येत बचाव केला. एकमेकांवरती होणाऱ्या विचित्र काळ्या विद्येच्या वापराने विनाकारण मृत होणारे तांडववाले लोक त्यांच्याबद्दल वृद्ध असलेल्या शिपायांनी जाणीव करून दिली. नाहक गरीब लोकांचा जाणारा बळी हा अद्यापही कोणालाही माफ करणार नाही याची सर्वस्वी जाणीव आम्ही करून देत आहोत. त्याचवेळी मोरोबाने सिद्ध केलेल्या 9 प्रेतात्म्यांना बळ देण्यासाठी भोपळ्याला अग्नीमध्ये स्वाहा करा सोडले. त्याचवेळी ते 9च्या 9 प्रेतात्मे चक्री, नंदराज आणि मल्लू ज्या ठिकाणी किंक्रीची साधना करत होते त्या वस्तीच्या कडेने गोल चक्रामध्ये उभे राहिले आणि त्याचवेळी चाटी आणि मोरोबा यांनी इतर कोणालाही कसलाही त्रास होणार नाही या संपूर्ण किंक्री विद्येमध्ये फक्त ज्या लोकांनी माझ्या घरातील लोकांना जाळले आहे त्यांचाच बळी दिला आहे असे त्यांना सांगितले. आणि हा शेवटचा मारक मंत्र म्हणून मी माझ्या घरातल्या या 9 जणांचा मोक्षाविना बळी देत आहे. ज्यांच्या प्रेताचा गोल चक्रमध्ये आहे अडकलेले 3ही पापी देह मी भस्म करण्याचा आदेश देत आहे. या प्रकाराचा विचित्र उच्चार करत मोरोबा याने समोर असलेल्या अग्निकुंडामधील अर्धवट जळलेल्या अवस्थेतील भोपळ्याचे तुकडे केले. त्याच्यावरती आपल्या घरातील मृत व्यक्तींची नावं घेत हळद आणि कुंकू टाकले. एक एक तुकड्याला संपूर्ण जळण्यासाठी गोल चक्राकार रिंगण करून रिंगणात नंदराज आणि मल्लू चक्री यांच्या नावाची बाहुली ठेवली. आपल्या मंत्र साधनेने ते 9 तुकडे पेटवून देऊन एक एक तुकडा 3ही बाहुलीवरती फेकण्यास व दाह करण्यास सुरुवात केली.
तसे करता चक्री, नंदराज आणि मल्लू यांच्या कडेने उभारलेले 9 प्रेत जळलेल्या अवस्थेतच पेट घेऊन त्यांच्या 3ही जणांच्या शरीराला मिठी मारून उभे राहिले. मोठ्या आक्रंदाने त्या 3ही जणांचा आक्रोश निनादत होता. एक सूड भावनेने पेटलेला बदला शमला होता. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी कथाकथी चॅनलला सबस्क्राईब करा.